तर मित्रांनो, आजचा आमचा दुसरा दिवस. काल तुम्ही दादांना ढोल वाजवताना बघितलं आणि आता हे इथे आला बोटिंगला आता. आणि विषय असा झाला आहे, आम्ही आलो आणि दुपारी आम्ही जेवण केलं दादांच्या घरी आणि एक आपल्याच परिवारातला आपला एक मित्र आलेला आहे. तर तो झोपला होता म्हणून आम्ही त्याला तिथेच त्याला 3 आवाज दिले आम्ही, आहे ना आता 3 आवाज दिले पण तो काय उठला नाही. मग त्याला आम्ही तिथेच सोडलं आणि आम्ही आलो. आणि तुम्ही बघू शकता आम्ही हे दोघं इथे आहोत आणि आमच्यासोबत जी तिसरी व्यक्ती आहे ती कोण आहे तुम्ही ओळखू शकता. तुम्ही ओळखतच असाल त्यांना. ही आपली कोकणी निखिल झोपलेला बघा, त्याचा चेहरा सुजलाय पूर्ण झोपून. ऑलरेडी सुचताय. तर निखिल आपल्यासोबत आहे. आता बघूया आपण पुढे काय होतं ते. चला भाऊ घेऊ का आता गॉगल जाईल ना बाय परत काढणार रे ह्यांचा काढा. ओ अरे थांब हे होतो तुम्ही फोटो मस्त काढता हो. लग्नाची ऑर्डर घेता. युट्यूब चालू आहे काय लग्नाची ऑर्डर घेता. हा कुठे नाही आणा बघितलं शेवटी वासायला फोटो करून ठेवलंय. या साईडला प्रेमा काय प्रेमा खातात. काकाने धंद्याला ऐकलं का युट्यूब व्यवसाय ठीक आहे. होय होय ना. मी कोकणी निखिल आहे. युट्यूबर फोटो काढा टाकीन जो पलटवून कोकणी निखिल. निखिल काय होशील कसा आला निखिल शो तुझा? मस्त झाला. तुम्ही आलात नाही शोला. आम्ही तयारी केली होती शोला जायची निखिलची, पण काहीतरी काय झालं का दादा, आपण जाणार होतो ना शो बघायला. पुण्याच्या लोकांनी डिस्टर्ब केला बोलत हे काही पर्यटक आले ते निखिलचे व्हिडिओ आम्हाला दाखवतात. निखिल आम्ही निखिलचे फॅन आहे. हा निखिलचे अजून तो कोण एक लुकडा आहे बघा, तो पण छान अभिषेक गुरु. नमस्कार मंडळी, नमस्कार. बघितलं ना होळी शिमगोचा सण आलो ना की ढोल ताशा वाजलेत आणि ढोल ताशा वाजले की पालखी नाचलीत. सगळा करून आता मी पण जमलेलो होतोय. बोटिंग काय 2-3 दिवस केलं नव्हते पण आज परत बोटिंगला आलोय. आणि बोटिंगला कोण कोण आलेत माहिती आहे? हे बघा आमचे आजी आले, पुण्यातनं आले आहेत. हे सगळे रत्नागिरीचे आहेत. हे बघा ही मंडळी पुण्यातली आहेत आणि ती बघा ती मंडळी पुण्यातली आहे. आणि सांगायचं म्हणजे बघा ती मंडळी पुण्यातली आहेत ना, एक वैशिष्ट्य बघा यांच्याकडे निरखून बघा काय सांगता येतं. कारण बघा 80 वर्षाच्या हातात बघा मोठो कॅमेरा आहे. कसलो कॅमेरा आहे? पक्ष्यांचा निरीक्षण करण्याचा कॅमेरा आहे, म्हणजे फोटो काढायचो. आणि तास छोटी प्रतिकृती छोटो कॅमेरा बघा पोराच्या हातात. दाखवा बाबू जरावर करून बघा. आता सांगताय का मी आहे कारण कॅमेरा दाखवत नाही तुम्हाला नाही. मी सांगायचा उद्देश काय माझं माहिती आहे की सगळ्यांनी आपल्या पोराकडे मोबाईल देण्यापेक्षा असा काहीतरी कला दिसा माहिती आहे ना. मग ती कला कसली पण असू देत, मग ती जगात आपला असू देत, पेटी असू देत किंवा असो कॅमेरा असू देत, सगळी पोरा मग अशी गुंतून जातील माहिती आहे. आणि त्या मोबाईलपासून दूर राहतील. हे मोबाईल हो कली आलोय माहिती आहे, वाट लावू आलोय सगळं समजला विषय ना. तेव्हा असा करा सगळ्यांनी आपल्या पोरासनी अशी चांगली कला द्या म्हणजे ते मोबाईलपासून दूर राहतील आणि चांगले ॲक्टिव्ह होतील माहिती आहे. आणि पुढच्या त्यासनी ह्या आहे ना त्यांच्या जीवनात उपयोगी पडा समजला. चला एवढं संदेश येतो आजच्या दिवसात. वा 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 छान छान मस्त तर मित्रांनो आत्ता आम्ही बसलो आहोत निवांतपणे. पाठीमागे संदीप दादा आणि निखिल. हां निवांत बसले काय नाही असंच निवांत. हां एकटा एकांत है ना. तर एवढंच येतं मला. कसली नाही आम्हाला चिंता शांत. एकच आमच्या मनात खंत आमच्या निखिलचं होऊ दे लग्न फक्त. नाचायला बोलव नाही पळाली ना नाही. मित्रांनो तुम्ही बघू शकता ही जी चिमणी आहे या चिमणीनी संदीप दादांच्या बोटीवर घर बांधलेलं आहे. दरवर्षी घर बांधतात ती. नरमध्ये आहेत ही आता आली एक चिमणी अजूनही तिच्याबरोबर आहे. ह्या माझ्या बोटीच्या खाली ना तिने मातीचं घर बांधलं आहे. तिने पिल्लं पण आता घातलेलं आहे तिने. तर ती आता संध्याकाळ झाली की अशी या बोटीत राहायला येतात. ती आता वाट बघतायत की ह्या बोटीत मला कधी जायला भेटतं आहे, ही लोक कधी जात आहेत. पण तर त्यांचा विश्वास आहे की ह्या बोटीत मला घाबरायला कारण नाही, कारण आम्ही काय तिथे घर उडवणार नाही किंवा त्यांना हाकलवणार नाही. त्यांनी काय म्हणून ती येऊन माझ्या बोटीत बसलेत बघा समोर आता.
पाठीमागे त्या टोकावर तुम्हाला दिसेल बघा ती. त्या बोटीवर छोटंसं जे चिमणी आहे खाली गेली तिने पिल्लं घातली. गेली खाली दाखवा तिला खाली जागा खाली गेली दिसेल की नाही काय माहिती नाही कुठे. बाकीचे कसे गेले कधी त्यात सकाळी घरटात उठून गेली परत आल्या तिकडे अच्छा अच्छा ती झाली ना परत बाहेर गेली ती बघायला गेली इकडे बसली होती ती आतमध्ये गेली असं झालं बघा परत आहे ना दादा. निखिल पण आलाय तर म्हटलं आज काय असं काय शूट बीट काय असं नाही, फक्त आम्ही निवांत निवांत बसणार. आराम आराम हा निखिल आज फक्त निवांत ना. हा निवांत व्हिडिओ मी पण नाही करत. निखिल पण काही व्हिडिओ बनवत नाही, मी फक्त माझे ब्लॉग जे होळीचे होते त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. आणि तर आज निवांत शिमगा होता तर थकलेलं आहे. म्हणजे आज अजून शिमगा चालू आहे 2-3 दिवस प्रवासच करतो. हां आणि निखिलचं एक निखिलला मानलं पाहिजे की तो मुंबईहून बुलेट घेऊन आले. बुलेटनी मुंबईहून आपला रत्नागिरी आणि सगळं फिरतोय तो. म्हणजे त्याचे पण काही ब्लॉग आहेत की ब्लॉग्स येतील, पण त्याच्या मागची जी मेहनत ती जबरदस्त आहे. आणि आपले संदीप दादा चालू झाले. दादा कसे बसत नाही हे बघा चालू आहे ते आपलं. ते होळी त्यांना स्वच्छ लागते. स्वच्छ लागते. तर मित्रांनो बघूया आता पुढे काय आता जेवणाचा बेत आहे ते. तर चला. तुमचा आजचा जो बेत होता तो बोटीवर जेवण्याचा होता. पाठीमागे बघू शकता वाजले 10. आणि दादा काय बोलाल आता काय पुढचा प्लॅन? आता पुढचा प्लॅन म्हणजे काय आता निखिल पण थांबला आहे. निखिलला पण खूप लांब जायचं प्रवास. निखिल आता घरी जाऊ दे आणि ते पण आता आमच्या घरी जाऊन आपण उद्या भेटू कारण कसं तुमचा प्रवास लांब. उद्या दादा येणार आहेत. पालीमध्ये येतात उद्या दादा. चालेल आपण आणि आपले शैलेश कीर दादा हे काय बोलाल? तुम्ही मजा आली जरा काय बोलणार ते समाधान आहे. ते समाधान आहे. ॲक्च्युली काय झालं आम्ही बोटीवर जेवण करणार होतो, पण निखिल बोलला की आपण शैलेश दादांकडे जाऊयात तिथे जेवूया म्हणजे त्यानिमित्तानं त्यांची भेट होईल. तर मग आता झालेलं आहे आजचा दिवस. एकदा ते नगर नागटी गोटी झालेले आहेत ना ते. आणि मागच्या वेळेस पण आलेलो ना तर घरी नाही झालं म्हणजे धावती भेट झाली. लांबूनच मग ते भेटून गेलेलं शूटिंगच्या निमित्ताने इकडे आम्ही राहिलेलो होतो 2 दिवस म्हणजे राहिले. घरासारखंच वाटलेलं आलं त्या. तर आता वाजले 10. तर मला पण जायपर्यंत 11 वाजतील कदाचित. आणि चला आता जो बोटीवरचा प्लॅन आहे तो आम्ही कॅन्सल करून आम्ही इथे जेवायला. चला भेटूया उद्या. बाय. हां